हे स्वामी समर्थ. यावर्षीच्या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सर्वात महत्त्वपूर्ण हिंदू धर्मापैकी एक सण म्हणजे हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे सर्वात मोठा सण हा महाशिवरात्रीचा सण आहे. तर हा सोहळा दरवर्षी भारतभर आणि जगाच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र साजरी केली जाते. तर भगवान शिव देवी पार्वतीच्या दैवी विवाहाच्या वर्धापन दिनाचे हे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने महादेवाची पूजा केली जाते, अर्चा केली जाते. महाशिवरात्र कशी साजरी करावी? महाशिवरात्रीच्या रात्रभर भक्त प्रार्थना करतात, अभिषेक करतात, देवतांचे अनुष्ठान, स्नान करतात. निरंकारी परमात्म्याचे प्रतीक असलेले भगवान शिवाच्या पिंडीला इथे बेलाची पाने वाहावीत, फुले वाहावीत, फळे अर्पण करावीत. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी? महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्याकाळी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन आपल्याला शंकराचे नामस्मरण, शंकराचे इथे मंत्र जप करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे माझे फळ मला मिळो अशी आपल्याला शंकर भगवानाकडे आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे. महाशिवरात्री दिवशी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी? शंकराच्या पिंडाला इथे पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. सुगंधित फुले, बेलाची पाने, धोत्र्याची फुले, धूप, दीप हे सर्व आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि शंकर भगवानांची इथे आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. त्यानंतर आपली विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळून आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मूल्यमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या पूजेची समाप्ती करायची आहे. जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर भगवानाच्या दर्शनाला जाणार असाल तर शिवलिंगाच्या पिंडाभोवती तुम्हाला फक्त अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे. संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध नाही आहे. महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा? महाशिवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, डाळ, मीठ ह्या पदार्थाचे सेवन टाळायचे आहे. महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावे? तर महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये इथे तुम्हाला फळांचे सेवन करायचे आहे. दूध, त्यानंतर सफरचंद, केळी, कलिंगड अशा फळांचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी वरईचा भात म्हणजेच भगरीचा भात देखील ह्या उपवासाला चालत नाही. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवांचे इथे स्मरण करायचे आहे. मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. कोणालाही मनाला लागेल असं बोलू नका. वाणी चांगली ठेवा. कोणाच्याही निंदा करणे टाळावे, जेणेकरून ह्या व्रताचा पुरेपूर तुम्हाला फायदा होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी झोपणे देखील टाळायचे आहे. तर असा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.